श्रीमंतीची भुरळ एकदा माणसाला पडली की माणूस बाजूला पडतो. त्याला गरिबी नकोशी वाटते, त्याला साधेपणा नकोशी वाटतो, ती त्याला कमजोरी वाटते. आणि श्रीमंती म्हणजे ताकद वाटते, श्रीमंती आधार वाटते, श्रीमंती जगणं वाटते, श्रीमंती नवं वाटते. सारं काही नवं आणि जगणं हे श्रीमंती जाणवतं. परंतु ही श्रीमंती नसताना सुद्धा जगणं हे जगणं असतंच. आणि आधी जगतच असतो की त्यावेळेला कुठं श्रीमंत असतो, गरीबच असतो, साधेच असतो, मिरची भाकरी खाऊन जगत असतो. श्रीमंतीत पक्वान्न खाणारे, पण पक्वान्नांनी पण पोट भरणारे, मिरची भाकरी खाऊनही पोट भरणारे, गरीब माणूसही प्रेम करणारे, श्रीमंत माणूसही प्रेम करणारे. या प्रेमाला, या कुठल्याच गोष्टीला अशी काही ठराविक मर्यादा नाही. परंतु माणूस काय करतो, या श्रीमंतीला खूप महत्त्व देतो. आणि श्रीमंत होण्यामागं, श्रीमंत माणसांच्या मागं, श्रीमंत प्रेमामागं, सगळ्या श्रीमंतीच्या झगमगाकडं माणूस धावत असतो, वेड्यासारखा धावतो. आणि त्याच्या जवळ असलेलं सुख, समाधान, चैतन्य, ऊर्जा हे हरवून बसतो. त्या गरिबीमध्ये पण सुख असतं, त्या गरिबीमध्येही समाधान असते, त्या गरिबीमध्ये आत्मसन्मान असतो, त्या गरिबीमध्येही जगणं असतं, त्या गरिबीमध्येही इतरांना जगवण्याची ताकद असते. परंतु माणूस त्याला बाजूला करतो आणि त्याला कमी महत्त्व देतो आणि एका नव्या श्रीमंतीकडे धावत सुटतो. या नव्या श्रीमंतीमध्ये त्याला मान मिळो, अपमान मिळो, काही मिळो, त्याला त्याची कदर राहत नाही. कुठल्याही गोष्टींना, कुठल्याही वाईट कर्मांना, कुठल्याही वाईट सवयींना तो स्वीकारायला तयार होतो. परंतु या गरिबीमध्ये असलेल्या मनाच्या श्रीमंतीला मात्र तो बाजूला सारतो, लाथाडून देतो आणि या कृत्रिम झगमगाकडे, श्रीमंतीकडे धावत सुटतो. तर हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि गरिबीतल्या समाधानाला स्वीकारलं पाहिजे.